नमस्कार. महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या कविता गायन स्पर्धेमध्ये मी भाग घेतला आहे. माझी कविता स्वरचित कविता मी पिराजी विठोबा पाटील बेळगाव इथून माझी कविता सादरीकरण करीत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे धरण. तर आता मी कवितेला सुरुवात करतो. धरण धरण ग धरण 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 ग धरण धरण आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. आसवांच्या पुराला मी बांधियल धरण. धरण धरण ग धरण धरण फुलाची ही वाटबाई काट्यातून चालते. चांदण्याची रातबाई उन्हातून पोळते. उन्हात पोळे श्वासबाई जाई ग जळून. धरण धरण ग धरण धरण लेकरांच्या भुकेला ग मिळू दे ग भाकर. राब राब राबतोय धनी माझा चाकर. डोळ्यामंदी फुले बाई हिरवस पान. धरण धरण ग धरण धरण धरणाच्या पाण्याखाली आयुष्याची होळी ग. दुसऱ्याच्या ताटामंदी सुखाची ही पोळी ग. आसवांच्या पुरात ग कोंडल हे मरण. धरण धरण ग धरण धरण आसवांच्या फांदीवर ज्ञानबाई फुलू दे. दुःखाच्या या फांदीवर सुखबाई झुलू दे. शिक्षणाने घडू दे बाई पोरांचं हे जीवन. धरण 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 गुरुजी येईल नवा आणि भरल शाळा ग. शिक्षणात फुलेल बाई ज्ञानाचा हा मळा ग. नाहीतर कसलं जगन हे कुडाचंच मरण. धरण धरण ग धरण धरण आसवांच्या पुराला मी बांधियले धरण. आसवांच्या पुराला मी बांधियले धरण. धन्यवाद.